नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, बाप्पाच्या आगमनाला काही दिवसच उरलेले आहेत आणि तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की नक्की डेकोरेशन काय करायचं. तर आज मी आलो आहे सद्गुरू आर्ट्समध्ये, जिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स इको फ्रेंडली मकर्समध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि तुम्ही मागे माझ्या बघू शकता, खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि हा कुठे लागतो एक्झिबिशन ते मी तुम्हाला सांगणार आहे. दादर वेस्टला आलात ना तर तुम्ही तर दुरू हॉल आहे, तिथे हा एक्झिबिशन चालू झाला आहे. याचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे प्रॉपर देणार आहे, तर नक्की चेक करा. चला तर मग जाऊया आणि बघूया कोणकोणते ऑप्शन्स आपल्याला इको फ्रेंडली मकर्समध्ये पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, ही पाहत आहात तर ही आहे छबिलदास गल्ली. छबिलदास गल्लीमध्ये आलात तर असा हा बोर्ड लावलेला आहे, दुरू हॉल फर्स्ट फ्लोअर. आणि अगदीच राईट साईडला असा हा दुरू हॉलचं एंट्री गेट आहे. तर मित्रांनो, असं तुम्ही आतमध्ये आलात ना तर अशी एक पायरी आहे आणि फर्स्ट फ्लोअरवरतीच आपल्याला जायचं आहे. आणि फर्स्ट फ्लोअरवरती त्यांचं एक्झिबिशन चालू आहे. आणि असं बघाल ना, सुरुवातीला असे त्यांनी डेकोरेशन्स लावलेले आहेत छोटे छोटे. आणि असं आतमध्ये आहे, असं इथे लिहिलं बघा, दुरू सभागृह म्हणून. इथून तुम्ही आत आलात की इथे डेकोरेशनचं आहे बघ. आणि असे ऑप्शन्स लावलेले आहेत इथे खूप सारे. आता आपण आतमध्ये बघूया कोणकोणते नवीन नवीन डेकोरेशन यावर्षी आलेले आहेत. तर आता ह्या साईडला आलात ना, सुरुवातीला असं स्वामींच्या रूपामध्ये डेकोरेशन केलं. असं स्वामींची कटआउट लावले, श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे. आणि 3 फुटामध्ये आहे हे. 3 फुटामध्ये डेकोरेशन आहे. असे लोड आहेत साईडला. आणि टोटल फोममध्ये आहे डेकोरेशन. आणि इको फ्रेंडली जर बघा, असे प्लॅस्टिकमध्ये यूज नाही केलेले, कपड्यामध्ये आहे. प्लस या साईडला आलात तर असे लायटिंगमध्ये आहेत. आणि हे ब्रह्मांड नायक असं लिहिलेलं आहे. आणि स्वामींचा असं फेस आहे बघाल तर. आणि लाईट्समध्ये आहे बघा, स्वामी स्वामी असं लिहिलेलं आहे असं सर्कलमध्ये. प्लस असे तुळशी वृद्धामध्ये आहेत दोन्ही साईडला. आणि असं काहीतरी हाईट आहे. आणि ही पण 3 फुटाचे आहे. प्लस या साईडला आलं तर असं हे एक वेगळं डेकोरेशन आहे बघाल तर. वेल्वेटचा कपडा यूज केलेला आहे. प्लस असे वरतून असा झुंबर टाईप लावलेला आहे. दोन्ही साईडला मोर आहेत. परत असे लटकन वगैरे ॲड केलेले आहेत. प्लस जर तुम्ही असे वरती बघितलात ना, वर पण डेकोरेशन आहेत. आणि लायटिंग्समध्ये आहे हे. प्लस या साईडला बघाल तर स्वामींचं डेकोरेशन आहे ब्रह्मांड नायकमध्ये. आणि ओममध्ये पाहिजे असेल तर ओममध्ये आहे. शंकर भोले म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे त्या डेकोरेशनचं. प्लस जर इथे बघाल ना, असं ब्रह्मांड नायक जी आपण वरती बघितला मोठी साईज, त्यामध्ये ही छोटी साईज आहे. आणि हा काहीतरी 2.25 फीटमध्ये आहे. आणि या साईडला आलात तर असं ग्रासमध्ये जर तुम्ही बघाल तर असे ओम दिसत असेल बघा 3Dमध्ये बघा. लाईट मारली की ओम येणार, म्हणजे गणपतीची मूर्ती बसवलात तर वरती असं ओम. प्लस असं लायटिंगमध्ये फ्लॉवर्स वगैरे लावलेले आहेत. आणि ह्या साईडला आलात तर हे असं अष्टनायक म्हणून आहे बघा. असा हा 3 फुटाचा आहे डेकोरेशन. प्लस जर वरती जर आलात ना तर असं शंकराचं आहे डेकोरेशन. असं महादेव म्हणून त्याचे नाव दिलेलं आहे. 108 नंबरचं आहे. खूप छान वाटतं. आणि जर बघाल ना वरती तर शंकराचा जो फेस वगैरे आहे ना तो त्यांनी ॲड केलेला आहे. प्लस अंबाबाई पण आहे हे बघा. अंबाबाईचं पण डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. आणि हे खूप ट्रेंडिंगला आहे डेकोरेशन. या साईडला आलात ना, असं केदारनाथचा थीम दाखवली आहे बॅकग्राऊंडमध्ये. शंकर भगवान आहे, केदारनाथ मंदिर. प्लस असे दोन्ही साईडला आहेत ना असे पिंडेचे फोटोज लावले आहे. आणि LED आहे. आणि ह्याचा हे जर बघाल ना तर हा फोम आहे, फोमचा यूज केलेला आहे इथे. टोटली फोम आहे. आणि असा हा सनबोर्ड आहे बघा. त्याचबरोबर या साईडला आलात तरी असं आहे, मोर आहेत असं. आणि प्लस त्याच्यामध्ये लायटिंग केलं. आणि हे जर तुम्ही बघाल ना, जे आपली फोटो फ्रेमची फ्रेम असते त्याचा यूज करून त्यांनी इथे बनवलेलं आहे. आणि खूप छान वाटतं. आणि हे पण फोमचं आहे बघा. फोम आणि सनबोर्डचा यूज केलेला आहे. प्लस वर बघाल ना असा फ्लॉवरमधून बनवलेला आहे, फ्लॉवर आसन म्हणून आहे. आणि बघाल तर अशी फुलं लावलेली आहेत, ते आर्टिफिशियल फ्लॉवर्स असतात. आणि हे काचा असतात त्या छोट्या मिरर टाईप, त्या छोट्या छोट्या लावलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे एवढे सारे डेकोरेशन आहेत ना की कुठे दाखव तुम्हाला असं झालं. मी इथे बघितलं ती इथे आहेत, इथे बघितलं इथे आहेत. आणि 101 डेकोरेशन इथे तुम्हाला फोम आणि थर्माकोल तर आहेच नाही तिथे तुम्हाला. तर टोटली फुट्टा आणि सनबोर्डचा वापर केलेला आहे. प्लस या साईडला बघाल ना तर हे खूप सुंदर केलेलं आहे बघाल तर.
मराठमोळं असं केलेलं आहे. आणि हे जे बघतायत ना तुम्ही नथ आहे ती, त्याच्यामध्ये त्यांनी स्माइली जे बॉल येतात त्याचा उपयोग करून त्यांनी बनवला आणि खूप रिअलिस्टिक वाटते नथ ती एकदम. प्लस या साईडला असे फेटाचा जो तुरा असतो तो पण असा बनवलेला आहे कापडी आहे, या दोन्ही साईडला लावलेला आहे. प्लस या साईडला आलात तर असा अंबाबाईचा आहे हे बघा, आणि एकदम रिअलिस्टिक वाटतं, असं वाटतं पेंट केलेलं आहे. तर आता आपण हाच पूर्ण सेक्शन कवर केला इथे, आणि इथे ह्याच सेक्शनमध्ये 101 पॅटर्न बघितले. आणि आता ह्या साईडला आपण बघूया. आणि इथे जर बघाल ना तर विठू माऊली आहेत, विठू माऊलीचं जे कटआउट लावले आहे, प्लस असं बाजूला जर बघाल ना प्रभाव टाईप केलेला आहे आणि खूप सुंदर वाटतं बघा. आणि बघाल ना तुम्ही एकदा अशी लाईटिंग वगैरे केलात ना तरी खूप सुंदर वाटणार. आणि हा पण एकदम सनबोर्डचा यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये, फोमचा यूज आहे, सनबोर्ड. आणि याच्यामध्ये लाईट्स पण येणार आहेत कारण इथे लाईट लावले पण ते चालू केले नाहीत. प्लस असे बघा फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे साईडला, असे दोन्ही साईडला. प्लस इथे आलात ना तर स्वामींचं आहे, प्लस अष्टविनायक पण लावलेले आहेत त्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि असं काहीतरी डेकोरेशन आहे, प्लस डायमंड्स वगैरे त्यांनी ॲड केले आहेत त्यामध्ये. आणि हा पण फोमचा यूज केलेला आहे यामध्ये, दिसायला पण खूप छान वाटतं. आणि जर हे जे बघाल ना गोल्डन फ्रेममध्ये केलेलं स्वामींचं एकदम रिअलिस्टिक वाटतं. अंबाबाईंचं जर पॅटर्नमध्ये आहेत त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत, जवळजवळ आतापर्यंत मी 3-4 बघितले इथे. हा एक पॅटर्न आहे, यामध्ये अशी कानाची साडी नेसवलेले दागिने वगैरे बनवलेले आहेत आणि असे फेस आहे. आणि प्लस या साईडला आलात ना तर हे काहीतरी नवीन आहे बघाल तर, अशा पद्धतीचं आहे डेकोरेशन. आणि 4ही साईडला असे पंत्या वगैरे लावलेले आहेत, खूप सुंदर वाटतं. आणि हा पण पुट्टा असतो ना त्याचा यूज केलेला आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो, आवाज येत असेल तुम्हाला. प्लस हे बघा, आणि असे फोमची शीट आहे बघा, मस्त वाटतं. तर ह्या साईडला अष्टविनायकचा अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला, असे अष्टविनायक आहेत. प्लस असा मध्ये हे त्रिशूळ लावलेलं आहे दोन्ही साईडला. ह्या साईडला आपण आलो आता, अष्टविनायकमध्ये पण 2 ऑप्शन बघितले. प्लस ह्या साईडला जर बघाल तर मंदिराचं जे थीममध्ये केलेलं आहे आणि खूप छान वाटतं बघाल तर. वरती बघाल ना असा घुमट टाईप बनवलेला आहे, प्लस असा ओम लावले आहे, स्वस्तिक आहे एंट्रन्सला. तर मित्रांनो आता माझ्या मागे बघाल ना तर खूप सारे मोठे मोठे डेकोरेशन आहेत यांच्याकडे. आणि इथून आपण सुरुवात करूया. हे बघा असा मोराचा आसन आहे बघा, मोर असा दोन्ही साईडला मोर आहे, असा पिसारा फुलवलेला आहे, प्लस असं झुंबर टाईप बनवलेलं आहे, त्यावरती पण मोर लावलेलं आहे बघाल तर. आणि असं काहीतरी हे आहे. आणि ह्याचं जर बघाल ना तर हा पण फोम आहे हे बघा, आणि खूप छान वाटतं. ब्ल्यू गोल्ड कलरचं जे कॉम्बिनेशन प्लस रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलं ते पण खूप छान वाटतं. प्लस जर ह्या साईडला आलात नाही असे मोठे डेकोरेशन आहेत, म्हणजे 2.5 फूट 2.5 फूट त्याचबरोबर 2.25 फूट असे यापुरती बसू शकतात त्यामध्ये. हे बघा स्पेशली बघाल ना तर हा खूप आवडला मला ह्यामध्ये. आणि हा एक आहे त्यामध्ये त्यांनी मूर्ती पण ठेवली आहे बाप्पाची बघा, आतापासूनच किती सुंदर वाटतं. प्लस ह्या साईडला आलात तर असं ओममध्ये आहे हे बघा, असे साप आहेत, जो शंकर भगवानाचा जो डमरू असतो तो आहे, त्याच्यामध्ये साप असा हे. आणि शंकरांनी जो डमरू पकडलेला आहे बघाल तर हातामध्ये, आणि साप आहे, प्लस पिंड आहे शंकर भगवानाची, आणि साप आणि त्रिशूळाला वेटोळा घातलेला आहे, असा काहीतरी लुक आहे. प्लस मागे जर बघाल तर त्या साईडला पण एक डेकोरेशन आहे बघा मोठ्यामध्ये. आणि मोठ्यांमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे बघा. प्लस आता ह्या साईडला आलात तर हे 2 आहेत बघा, मोर्यामध्ये आहे, साईज आहे त्यामध्ये, एक मोठी एक छोट्यामध्ये आहे हे बघा. स्वामींमध्ये पण अजून एक ऑप्शन आहे. आता जर बघाल तर वटवृक्ष जे असतं ते आहे मागे, स्वामींचं फ्रेम लावली अशी छोटे, प्लस त्यामध्ये लाईट आहे, स्वामी असे लिहिलेलं आहे साईडला बघा. आणि हा 3 फुटाचा आहे बघा, ते दिलं आहे. प्लस या साईडला आलात तर हे बघा, हा एक आहे लंबोदर म्हणून लिहिलेलं आहे. अजून जर भवानी मातामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर हे बघा, हे असे 2 आहेत ऑप्शन ह्यामध्ये, सेम आहेत, त्याची साईज मोठी आहे, याची साईज छोटी आहे त्यामध्ये. प्लस सेम आहे मंगलमूर्ती, हे 2 साईज आहेत त्यामध्ये.
ही छोटी ती मोठी आहे त्यामध्ये. राजा पंढरीचा हे बघा हे एक आहे आणि ही छोटी आहे 3 फुटाची आहे, ती त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे त्यामध्ये. प्लस हे बघा यामध्ये पण आहे बघा. ओके ती 4 फुटाची आहे आणि ही 3 फुटाची आहे बघा. असे मोरपीस आहेत. प्लस असं मोरया लिहिलेलं आहे बघा मागे असं, आणि मोरपीसचा दाखवलेत. आणि असं एक मोठ्यामध्ये एक छोट्यामध्ये. मोठ्या आपण या साईडचे कलेक्शन जे आहेत ते बघून झालेले आहेत. आता आपण ही एक कलेक्शन आहे यामध्ये श्री गणेशाय नमः आणि असं मंदिर टाईप बनवलेलं आहे. आणि आपण खूप छान वाटतं जर बघाल ना डिटेलिंग वगैरे. पेन्सिल्सचा वापर केलेला आहे हे बघा. आणि टोटली फोम आहे जर बघाल ना हे बघा फोमचा वापर केला आहे. सनबोर्ड आहे आणि ह्यामध्ये पण तुम्हाला लायटिंग्स वगैरे येणार आहेत. प्लस ह्या साईडला आलात ना हे खूप छान आहे बघाल तर. असे जे पॉट आहेत त्यामधनं असे पैसे पडत आहेत धन असं दाखवलेलं आहे. फुलांचं केलेलं आहे बघा अशा. आणि हे जे ग्रास लावले आहेत ना त्याने अजून खूप लुक येतो आहे बघा. हे पिलर लावलेले आहेत छोटे आणि आपण सनबोर्डचा यूज केलेला आहे बघा. ह्या साईडला आलात खूप छान वाटतं हा डेकोरेशन. त्याचबरोबर आता इथे एक आहे आणि हा पण खूप सुंदर आहे बघा. हाफ राऊंडमध्ये याला म्हणतात आणि अशा प्रकारचं आहे बघा. अशी फुलं वगैरे लावलेली आहेत. प्लस हे बघा फोम आहे यामध्ये आणि सनबोर्डचा यूज केलेला आहे. आणि ह्या साईडला आलात तर वेल्वेटमध्ये आहे हे बघा. वेल्वेटचा कपडा आहे त्यामध्ये केलेला आहे हे बघा. वरती फोमची शीट लावली जी व्हाईटमध्ये येतो ना तो जाड फोम त्यामध्ये यूज केलेला आहे. परत ती वेल्वेटचा कपडा आहे तो जे खाली लावले त्यामध्ये. आणि अशा लेस लावलेत हे बघा लटकन टाईपमध्ये. खूप छान वाटतं. वाव हा एक खूप छान आहे बघा. मोठा आहे आणि वडा मंदिर म्हणून याचं नाव दिलेलं आहे यामध्ये. आणि असा ऑप्शन आहे त्याच्यात. बंद कर. तर मित्रांनो आता आपण आलो होतो धुरुवलमध्ये जिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सद्गुरू आर्ट्सने इको फ्रेंडली मकर्समध्ये खूप सारे ऑप्शन्स आणले आहेत. तर सद्गुरू आर्ट्सचे जे सर्व आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. सर सर्वात आधी स्वागत आहे तुमचं. नमस्ते. गणपती बाप्पा मोरया. तर यावर्षी आपल्या इथे किती ऑप्शन्स आहेत मकरांमध्ये? सर यावर्षी आमच्याकडे साईज वाईज 191 ओके एवढे आमच्याकडे स्टाईल्स आहेत. हां आपण इथे बघाल हां तर स्वामीमध्ये आमच्याकडे 4 साईज आहेत. हां राऊंडमध्ये 4 साईज. मोस्टली देवीमध्ये मातामध्ये 4 साईज आहेत. हो प्लस देवी मातेमध्ये आमच्याकडे 6 व्हरायटी आहेत. लोकांच्या आवडीप्रमाणे अलग अलग टेबल साईज सजावट अलग त्याप्रमाणे एवढ्या साईज बनवलेल्या ओके. आणि जर तुम्ही बघाल ना इथे म्हणजे छोट्या साईजपासून जे आता समजा हा मखर आहे त्यामध्ये पण तुम्हाला 4 ऑप्शन्स मिळणार आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये. आणि सर हे जो मटेरियल जो यूज केला आहे याच्यामध्ये मकरमध्ये तो कोणता यूज केला आहे? त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक मखर आहेत. 100% इको फ्रेंडली आहेत. हां कागद पुट्टा सनपॅक हां असे आर्टिफिशियल डायमंड ओके किंवा ॲक्रेलिक ह्या सर्वांचा वापर करून जेणेकरून पर्यावरणाला हानिकारक होणार नाही हां अशा पद्धतीने इको फ्रेंडली सगळे मखर बनवले. ओके. आणि सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न खूप कमेंट येतात की बाहेरचे जे कस्टमर असतात त्यांना जर डिलेवरी वगैरे हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे का? डिलिव्हरी आम्ही एका कुरिअर कंपनीवर टायअप केलेला आहे. अगदी नाममात्र दरामध्ये ओके. हां ते तुम्हाला सर्व्हिस घरपोच सर्व्हिस देतील. हां पण डिपेंड्स आहे तुम्हाला अगोदर त्यासाठी बुकिंग करावं लागेल. पण त्यांना पण 4-5 दिवसाचा वेळ लागतो. तर आता सर महिनाच उरलाय आता गणपतीला तरी जर डिलेव्हरीसाठी किती दिवस अगोदर आता सांगावं लागेल? आताच्या प्लॅन प्रमाणे तुम्ही 4 दिवस अगोदर बुकिंग कराल तर शेड्यूल कुरिअर वाल्याबरोबर मला लावता येतं. पण तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होईल नक्की होईल त्याची. आणि जर यांचा जर डिलेवरी तुम्हाला हवी असेल तर यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते तुम्हाला मी खाली देत आहे तर नक्की चेक करा. आणि कोणतं जरी तुम्हाला मकर आवडला असेल तरी त्यांना व्हॉट्सअप जरी केलात तरी ते तुम्हाला त्याबद्दल गाईड करतील आणि तुम्हाला जे डिलिव्हरी वगैरे हवी असेल ते करून देतील. आणि सर खूप चांगले ऑप्शन्स आहेत आणि खूप चांगली व्हरायटी आहे. दरवर्षी मी येतो आणि याही वर्षी खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळाले. म्हणजे छोट्या गणपतीपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत तुम्हाला 8-9 इंचाच्या मूर्तीपासून 4 फुटाच्या मूर्तीपर्यंत आम्ही कस्टमरला चांगल्या पद्धतीच्या डिझाईन्स देण्याचा प्रयत्न केला. ओके सर धन्यवाद. धन्यवाद सर. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि सद्गुरू आर्ट्समध्ये तुम्हाला 150पेक्षा जास्त इको फ्रेंडली मकर्समध्ये ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. आणि खूप सारे ऑप्शन मी पण कन्फ्यूज झालो की नक्की कोणता चॉईस करायचा आहे. तर मित्रांनो आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की चेक करा. आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.